आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा महत्त्वाचा मुद्दा हा होता की आपल्याकडे जे आहे ते मुंबई दक्षिण या मतदारसंघामध्ये अंतिमतः निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या आता 14 राहिलेली आहे आणि ह्या संदर्भामध्ये माननीय ऑब्झर्व्हर यांच्या उपस्थितीमध्ये सर्व उमेदवारांची जी आहे ती बैठक झालेली आहे। निवडणुकीची आचारसंहिता आणि इतर बाबीविषयी उमेदवारांबरोबर सखोल चर्चा झालेली आहे आणि जे जिल्हा प्रशासन आहे ते निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने परिपूर्ण होण्यास आता अंतिम टप्प्यात आलेलो आहोत। आम्ही नागरिकांना विनंतीपूर्वक आवाहन करू की जास्तीत जास्त मतदान करावं आणि उन्हाळा असल्यामुळे थोडंसं लवकर मतदानाला यावं। आम्ही शेड त्याच्याशिवाय पाळणाघरे सायनेज किंवा फर्स्ट एड ह्या सगळ्या फॅसिलिटी जरी देणार असलो तरीसुद्धा आपण जर लवकर मतदानाला आलात तर लवकर मतदान होईल आणि आपल्याला उन्हाचा वगैरे त्रास जो आहे तो निश्चित कमी होणार आहे। त्यामुळे आम्ही त्यांना आजच्या बैठकीमध्ये आपल्या RP ॲक्ट जो म्हणतो जो महत्त्वाचा आहे त्यामधल्या तरतुदी IPC इंडियन पिनल कोडमधल्या महत्त्वाच्या तरतुदी विविध परवाने कसे घ्यायचे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट कसा म्हणजे अंगीकृत करायचा त्याला कसं फॉलोअप करायचं याच्याविषयी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे आता जे ज्येष्ठ नागरिक बेस्टकडून पण काही उपक्रम घेण्यात आला आहे आजच्या पेपरला काय सांगता? बेस्टकडून जिल्हा प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिक PWD वोटर्ससाठी जे ज्येष्ठ नागरिक 85पेक्षा जास्त आहेत त्यांना जर वोटिंग करायचं असेल तर त्यांना आपण घरोघरी जाऊन फॉर्म वाटप केलेले होते। परंतु आमचा असा अनुभव आहे की बरेचसे ज्येष्ठ नागरिकांनी असं मत व्यक्त केलं, तुम्हाला सांगायला मला आनंद होईल की 112 वर्षाच्या एक आमच्या मतदार आईतुल्य मतदार आहेत काशीबाई महादेवन म्हणून नाव आहे त्यांचं। त्या ज्या आहेत ते मलबार हिल पोलिंग स्टेशनवर त्यांची इच्छा आहे की मी येऊन पोलिंग स्टेशनवर मतदान करेन म्हणून। बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचं असं सांगणं आहे की आम्हाला त्यानिमित्ताने तरी बाहेर पडता येतं, त्यानिमित्ताने तरी आम्ही म्हणजे लोकशाहीच्या एका उत्सवात सहभागी होऊ शकतो असा आमचा अनुभव आहे। जनरली जे बेड रिडन आहेत म्हणजे अगदी उठूच शकत नाहीत असे लोक सोडता कोणीही म्हणजे घरी येऊन मतदान करण्याच्या म्हणजे मनस्थितीत नाही असा आमचा अनुभव आहे। आणि जे मतदारांना रॅम्पची व्यवस्था आहे की पायऱ्या चढून नाही लागल्या पाहिजेत ते आपण केलेली आहे। मुंबईमध्ये पहिल्यांदा सर्व मतदान केंद्र जे आहेत ते फर्स्ट फ्लोअरला म्हणजे ग्राउंड फ्लोअरला आहेत। सर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल बूथवरती रांगा लागतात मतदानाच्या दिवशी वगैरे तर त्यावेळेस कायदा सुव्यवस्था असेल किंवा नागरिकांसाठी काय असेल त्याच्या संदर्भात पोलीसचा पूर्ण डिप्लॉयमेंट झालेला आहे आणि तुम्ही म्हणता तो प्रश्न एकदम बरोबर आहे की रांगा लागतात आणि आपल्याकडे मुंबईमध्ये एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त पोलिंग बूथ अशी व्यवस्था करावी लागते कारण आपल्याकडे पॉप्युलेशन डेन्सिटी मतदाराची डेन्सिटी ही खूप जास्त आहे। त्यामुळे अशा ठिकाणी आम्ही बोर्ड विविध लावलेले आहेत की त्यांचं मतदान केंद्र कुठलं आहे, कुठल्या रांगेतून त्यांना जायचं आहे अशा प्रकारचे सर्व सायनेज केलेले आहेत। आणि तुमच्या माध्यमातून मला आवर्जून एक गोष्ट निश्चित सांगावी लागेल की वोटर इन्फॉर्मेशन स्लिप हा जो आम्ही आता वाटप करत आहोत तो खूप महत्त्वाचा घटक आहे। मतदाराच्या हातात एकदा वोटर इन्फॉर्मेशन स्लिप असेल तर त्याला कळेल की माझं मतदान केंद्र कुठलं आहे, त्याचा पूर्ण पत्ता काय आहे, माझं मतदार यादीत नाव कितव्या अनुक्रमांकावरती आहे आणि त्याला एक कॉन्फिडन्स येतो की माझं मतदार यादीत नाव आहे ह्या अनुक्रमांकावर आहे आणि तो मग जाऊन जो आहे मतदान करू शकतो। आणि त्याचा आणखीन एक फायदा पुढे असं जाऊन होतो की मतदान केंद्रावर सुद्धा सर्व इन्फॉर्मेशन रेडी असल्यामुळे
जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनासुद्धा त्याचं मतदार यादीत नाव लगेच म्हणजे जे आहे ते तपासायला शोधायला सोपं जातं आणि मतदान प्रक्रिया आहे ती फास्ट होते. सर, आचारसंहिता सुरू असताना किती पैशाचे जप्त करण्यात आले रक्कम आतापर्यंतचा काही निधी आतापर्यंत पैशाचे जे रकमा करण्यात आलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये थोडे बहुत इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत, पण 5 FIR जे आहेत ते लॉन्च झालेले आहेत. माझ्याबरोबर आता मॉडल कोड ऑफ कंडक्टचे नोडल ऑफिसर पण आहेत. पैशाच्या बाबतीतलं आपलं जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन संबंधित डिपार्टमेंटतर्फे सुरू आहे. सर, 15 लाखहून अधिक मतदार आहेत आपल्या या हो. एकूण काही बूथमध्ये वाढ केला आहे का मतदान बूथ? आपले एकूण जे बूथ जे आहेत ते आज घडीला 1527 आहेत. त्यामध्ये मला वाटत नाही 2-3 पेक्षा जास्त वाढ होईल. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.